हॅलो स्टुडंट्स, आज आपल्याला या लेक्चर मध्ये मोल कन्सेप्ट बघायचा आहे. मी हेडिंग लिहून ठेवलेला आहे. व्हॉट इज अवर हेडिंग? मोल कन्सेप्ट. आता मोल हा अनमोल आहे, अतिशय छान आहे. मग जवळ मोल केमिस्ट्रीसाठी अनमोल आहे. बरोबर करा, तिकडचं पण बाहेरचं पण. अनमोल का म्हणतोय तर तुम्हाला वारंवार प्रत्येक पावलोपावली इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये तुम्हाला मोल हा ऑर्गॅनिक फिजिकल केमिस्ट्री मध्ये मोल हा वापरावा लागणार आहे. आता हा मोल समजण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला काय समजणं गरजेचं आहे? तर पहिल्यांदा तुम्हाला ऍटम म्हणजे काय समजलं पाहिजे. ऍटम म्हणजे काय? तर युनिवर्स मधली कोणतीही गोष्ट घ्या, ती एकाच गोष्टीपासून बनते, ते म्हणजे काय? ऍटम. कुठलीही गोष्ट ऍटम पासून बनते. म्हणजे ऍटम इज द बेसिक पार्ट ऑफ एनी मॅटर इन द वर्ल्ड. पण त्याची एक्झॅक्टली डेफिनेशन काय आहे? तर ऍटम बघा, ऍटमची डेफिनेशन असेल, इट इज द स्मॉलेस्ट particle of matter. It is the smallest particle of matter that takes part in chemical reaction. केमिकल रिएक्शन मध्ये मॅटरचा पार्टिसिपेट करणारा किंवा दॅट पार्टिसिपेट म्हणलं तरी चालेल, ह्याच्याऐवजी तुम्ही काय म्हणा? पार्टिसिपेट. मॅटरचा असा पोर्शन जो केमिकल रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करतो तो सगळ्यात स्मॉल असतो. दॅट इज कॉल्ड ॲज ॲटम. बघा त्याच्यामध्ये इंक वरून दॅट इज कॉल्ड ॲज ॲटम. बरोबर आहे? काय करायचं? प्रत्येक चेक करा. कुठलाही मॅटर ॲटम पासून बनतो, म्हणजे ॲटम हा मॅटरचा अतिशय स्मॉल पार्ट असतो, पण तो केमिकल रिएक्शन मध्ये काय करत असतो? पार्टिसिपेट करत असतो. कुठली केमिकल रिएक्शन? समजा आपण एक रिएक्शन घेतली, H2 रिएक्ट्स विथ O2, ह्याला आपण हाफ मोल O2 घ्या. आता ते मोल काय आहे ते नंतर बघू. हायड्रोजन रिएक्ट्स विथ ऑक्सिजन, ह्याला आपण म्हणू हायड्रोजन हा झाला ऑक्सिजन, इट विल फॉर्म H2O. वॉटर हे कंपाऊंड तयार झालं, वॉटरचा मॉलिक्यूल तयार झाला, पण तो कोणापासून तयार झाला? हायड्रोजनचे इलेमेंट आणि ऑक्सिजनचा इलेमेंट. हे इलेमेंट सुद्धा कोणापासून बनलेले असतात? ऍटम्स पासून बनलेले असतात. मग ऍटम हा मॅटरचा अतिशय स्मॉल पार्ट असतो की जो काय करतो? केमिकल रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करतो. बट ऍटम, बघा गंमत कधी आहे, ऍटम डज नॉट एक्झिस्ट इंडिपेंडेंटली. याचा अर्थ काय? तुम्ही इथं पाहता हायड्रोजन ऑक्सिजन हे दोन्ही इलेमेंट एकमेकांशी कंबाईन होऊन वॉटर नावाचं कंपाऊंड तयार होतंय. हायड्रोजनचा स्वतःचा असा H नावाचा ऍटम कुठेही एक्झिस्ट नसतो. हायड्रोजनचा ऍटम हा H2 म्हणून इलेमेंटल फॉर्म मध्ये असतो. ऑक्सिजनचा ऍटम तुम्हाला नेचर मध्ये असा कधी सापडणार नाही, तो O2 म्हणून असेल, नायट्रोजनचा असेल N2 म्हणून. म्हणजे ऍटम डज नॉट एक्झिस्ट इंडिपेंडेंटली. कुठलाही ऍटम हा स्वतंत्र एक ऍटम म्हणून नेचर मध्ये तुम्हाला मला कुठेही सापडणार नाही. आलं लक्षात? मग आता तुम्ही म्हणाल जर हा इंडिपेंडेंटली सापडत नसेल तर व्हॉट अबाउट द आयर्न? तुम्ही लोखंडाचा एक असा तुकडा घेतला आणि मला जर म्हटलं की सर मग हे कशापासून बनलेलं असणार आहे, तर तुम्हाला काय म्हणायचं? हा एका ऍटम पासून बनलेला असेल का? नाही. हा जो लोखंडाचा तुकडा आपण घेतला, आयर्नचा तुकडा घेतला असणार, तो छोट्या 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 आयर्नच्या अशा ऍटम्स पासून बनलेला असणार आहे. इट इज ऑल्सो मेड अप ऑफ अ स्मॉल टायनी इंडिव्हिजिबल पार्टिकल दॅट इज कॉल्ड ॲज ॲटम. हा एक Feचा ऍटम आहे, पण तो एकटा आहे का? तो n नंबर ऑफ ऍटम सोबत, म्हणजे एकापेक्षा जास्त ऍटम सोबत कंबाइंड फॉर्म मध्ये आहे. कंबाइंड म्हणजे तुम्ही काही रिएक्शन केली नाही, पण एकत्र आहे, त्याला आपण म्हणतो आयर्न. आलं लक्षात? बट बघा, ऍटम डज नॉट लुजेस इट्स आयडेंटिटी. ऍटम एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये पार्ट घेतल्यानंतर, मी इथे लिहितो बघा, ऍटम डज नॉट लूज इट्स आयडेंटिटी. अर्थ काय?
तर एक ऍटम केमिकल रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर स्वतःची आयडेंटिटी लॉस करत नाही. म्हणजे काय, हा हायड्रोजनचा ऍटम ऑक्सिजन सोबत कंबाईन होऊन जेव्हा वॉटर तयार करेल, हा हायड्रोजनचा ऍटम काय नायट्रोजनच्या ऍटम मध्ये कन्वर्ट होणार नाही, तो हायड्रोजनचाच ऍटम राहील. हा ऑक्सिजनचा ऍटम नायट्रोजनच्या सल्फरच्या फ्लोरीनच्या ऍटम मध्ये कन्वर्ट होणार नाही, तो ऑक्सिजनचाच ऍटम राहील. ह्याला आपण म्हणायचं ऍटम डज नॉट लूज इट्स आयडेंटिटी. म्हणजे ऍटम स्वतःची ओळख कुठेही काय करणार नाही, लॉस करणार नाही. बरोबर आहे का? बघा आता काय करायचं आपल्याला, तर ह्या ऍटम्स आपल्याला पहिल्यांदा मास काढायचा आहे. दॅट इज कॉल्ड एज ऍटॉमिक मास. आपल्याला पुढला कन्सेप्ट कुठला घ्यायचा आहे, तर तुम्हाला ऍटॉमिक मास हा कन्सेप्ट घ्यायचा आहे. पण ऍटॉमिक मास कन्सेप्ट घ्यायच्या अगोदर एक आपण असं करूया का, आय थिंक हे लिहून घेतला असेल तुम्हाला, आतापर्यंत सराव झाला असेल की जे काही शिकवतोय तो व्हिडिओ पॉज करायचा आणि लिहून घ्यायचं. चला, ऍटम म्हणजे काय, इट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर विच पार्टिसिपेट इन अ केमिकल रिएक्शन विदाउट लुजिंग इट्स आयडेंटिटी. आणि तो स्वतः इंडिपेंडेंटली कुठेही एक्झिस्ट नसतो. आता त्याच्या विरुद्ध आपण काय करू, एक मोलेक्युलचा कन्सेप्ट बघूया. मोलेक्युल म्हणजे काय बघा, मोलेक्युल हा शब्द तुम्हाला वारंवार इथून पुढे येणार आहे. मोलेक्युल म्हणजे काय, अगेन इट इज द स्मॉलेस्ट पार्ट ऑफ, it is the smallest part of matter that exists independently. ते कसे एक्झिस्ट होतात, अगदी इंडिपेंडेंटली एक्झिस्ट होतात. दॅट इज कॉल्ड ऍज अ मोलेक्युल. मग मोलेक्युल कसा बनतो, एक पेक्षा जास्त ऍटम्स एकत्र आले, मग ते एकाच प्रकारचे असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ऍटम्स एकत्र आले की जे काही तयार होते त्याला आपण काय म्हणणार आहे, मोलेक्युल म्हणू शकतो. मग हे ऍटम झाले, मोलेक्युल झाले, बरोबर आहे का. मग ऍटमचं काय करायचं आपल्याला, मास मोजायचा आहे. दॅट मास इज कॉल्ड ऍज अ ऍटॉमिक मास. ऍटॉमिक मास मोजून मग आपण काय करूया, मोल कन्सेप्ट कडे जायचं आहे. जुन्या काळामध्ये एका ऍटमचं मास कधी आपण मोजू शकत नव्हतो. काय प्रॉब्लेम होता, मोजू शकत नव्हतो, तर त्याला एक स्टँडर्ड रेफरन्स नव्हता, इन्स्ट्रुमेंट्स नव्हते, ऍटम अतिशय छोटा होता. आता ह्याच्यासाठी तुम्हाला मी एक काय करतोय, जुगाड केलं त्यांनी. कुठल्याही ऍटमचं ऍटॉमिक मास मोजण्यासाठी पहिल्यांदा एक जुगाड, जुगाड म्हणजे जुळणी, ज्याला म्हणतात की कल्पना लढवायची आणि त्याच्यानुसार एखादी गोष्ट प्रूव्ह करायची किंवा सांगायची. कशी सांगितली गेली बघा, काय केलं गेलं. समजा मला काय करायचं आहे, इकडे लिहितो मी, मला ह्या एका प्लेटचं मास मोजायचं होतं. ही एक लोखंडाची प्लेट तुम्हाला दिल्या आणि ह्याचं मास आपल्याला मोजायचं होतं. मग ते कसं मोजलं गेलं, तर काय केलं, एका तराजूच्या, आपण इथं बॅलन्स म्हणूया त्याला, बॅलन्स म्हणजे त्याला आपण वजन काटा म्हणतो, त्याला तराजू म्हणतात. मग हा बॅलन्स आहे आणि बॅलन्सच्या एका आर्मवर, आर्म म्हणजे बाजू, हा काय केला, मेटलची प्लेट ठेवली आणि दुसऱ्या आर्मवर याला बॅलन्स करण्यासाठी एक गोष्ट ठेवली. काय गोष्ट ठेवली, फॉर एक्झाम्पल एक सिलेंडर ठेवला. हा एक सिलेंडर आहे. मी युनिट्स कसे काढले आणि मास कसं मोजले हे शिकवलं. हा एक सिलेंडर आहे, कुठेतरी एका फ्रान्स मध्ये म्युझियम मध्ये ठेवलेला आहे, ज्याच्यावरून किलोग्रॅम हे काय केलं गेलं, मास कॅल्क्युलेट केलं. म्हणजे काय सांगितलं की ह्याचं मास म्हणजे 1 किलोग्रॅम, ते स्टँडर्ड समजायचं, त्याच्याशी कंपॅरेटिव्ह सगळे मासेस काढायचे. कसे काढले बघा, आपल्याला काय करायचं, ह्या प्लेटचं मास काढायचं आहे. तर ह्या आर्मवर काय केली मी, एक सिलेंडर ठेवला, ह्याचं वजन जास्त भरलं, हा तराजू खाली आला, हे बाजू खाली आली. मग अजून काय केलं मी, एक सिलेंडर अजून एक ठेवला. मी काय केलं, तिसरा सिलेंडर इकडे ठेवला. आपण 4 सिलेंडर समजा इकडे ठेवले आणि 4 सिलेंडर या बाजूला ठेवल्यानंतर ह्याचं काय झालं, बॅलन्सिंग झालं. म्हणजे पहिल्यांदा ही बाजू खाली होती, जसं 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 ते सिलेंडर आपण ठेवत गेलो, एक वेळ आली की इकडे 4 सिलेंडर ठेवले तर ह्या दोन्ही बाजू इक्वल झाल्या. याचा अर्थ असा आहे का की मास ऑफ सिलेंडर, बघा मी कसं लिहितोय, मास ऑफ सिलेंडर, सॉरी मास ऑफ सिलेंडर नाही, मास ऑफ दिस प्लेट. कोणाची प्लेट मास काढायचं आपल्याला, प्लेट इज इक्वल टू काय आलं, 4 सिलेंडर. बरोबर आहे का बघा, बरोबर आहे ना. इकडे 4 सिलेंडर ठेवले आणि त्या 4 सिलेंडर एवढ्या ह्या प्लेटचं मास झालं. मग इथून पुढे आपण म्हणूया का, मास ऑफ सिलेंडर प्लेट इज इक्वल टू 4 सिलेंडर. मला काय करायचं आहे, समजा इथे ह्या प्लेटच्या ऐवजी आता मी काय करतोय, इकडे एक मुलगा उभा करतोय, ह्या आर्मवर एक छोटासा मुलगा उभा केला. चलो, हा मुलगा इथे उभा राहिलेला आहे.
व्हॉट इज द मास ऑफ दिस बॉय. मला ह्या बॉयचं मास बॅलन्स करण्यासाठी समजा इकडे मला 25 सिलेंडर घ्यावे लागले. एक सिलेंडर ठेवला, दुसरा, तिसरा, चौथा, असे 25 सिलेंडर ठेवल्यानंतर ह्या बॉयचं मास जर काय झालं, इक्वल झालं, तर व्हॉट इज द मास ऑफ बॉय सांगा. मास ऑफ बॉय इज इक्वल टू सांगा 25 सिलेंडर. बरोबर आहे का. समजा मला इथे एक हत्ती ठेवायचं होतं, मला हत्तीचं मास काढायचं. आता हत्तीचं डायग्राम कशी काढणार आपण. चलो हा झाला आपला हत्ती. त्या हत्तीचं काय करायचं आहे, वजन मोजायचं आहे, मास मोजायचं आहे. मी काय केलं, इकडे समजा एक 500 सिलेंडर ठेवले आणि ह्या हत्तीचा वजन एवढे हे 500 सिलेंडर झाले, तर व्हॉट इज द मास ऑफ एलिफंट सांगा. एलिफंटचं मास किती झालं, 500 सिलेंडर. बरोबर आहे का. पण प्रत्येक वेळेला आपण म्हणतो ना, प्लेटचं मास किती, 4 सिलेंडर, बॉयचं मास किती, 25 सिलेंडर, एलिफंटचं मास किती, 500 सिलेंडर. प्रत्येक वेळेला हे सिलेंडर 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 म्हणण्यापेक्षा हा जो सिलेंडर आहे, ह्या सिलेंडरला जर आपण 1 kg मानलं, समजून जावं ना की सिलेंडर शब्दाच्या ऐवजी त्या सिलेंडरला स्टँडर्ड मानलं, ते जर केजी मानलं, तर व्हॉट इज द मास ऑफ प्लेट. मास ऑफ प्लेट इज 4 kg. Then what is the mass of boy? That is 25 kg. And what is the mass of elephant? That is 500 kg. हे kg एक स्टँडर्ड मानलं गेलं. म्हणजे काय, ह्या प्लेटचं वजन त्या केजीशी कंपेअर केलं तर 4 टाइम्स कमी आहे. आलं लक्षात. कोणाचं, प्लेट सिलेंडर पेक्षा 4 टाइम्स कमी नाही, कसं आहे, जास्त आहे. कंपॅरेटिव्हली आपण काय करत असतो, काढत असतो. हे जनरली जुन्या काळात असं केलं गेलं होतं. केजी असंच काढलं ना, की इकडे आता आपण असं म्हणू नका, समजा इकडे एक वस्तू ठेवली तर त्याला कंपेअर करण्यासाठी, त्याला बॅलन्स करण्यासाठी इकडे किती केजी टाकावं लागते, तेवढं केजी काय झालं, इकडच्या वस्तूचं मास झालं. आता हे झालं जनरली गोष्टी कुठल्या, प्लेट, बॉय, एलिफंट. आपल्याला कुणाचं मास मोजायचं आहे. आपला आजचा कन्सेप्ट काय, तर ऍटॉमिक मास. ऍटॉमिक मास नंतर मोल कन्सेप्ट आहे. तर काय केलं बघा, आपल्याला एलिफंटचं मास मोजण्यासाठी एक सिलेंडर घ्यावा लागला, आणि सिलेंडर इज अ स्टँडर्ड क्वांटिटी. सिलेंडर ही काय होती, एक स्टँडर्ड क्वांटिटी होती. कुठलीही गोष्ट मोजायची असेल तर आपण एक स्टँडर्ड क्वांटिटी केमिस्ट्रीत घेतो. जसं एखाद्याला म्हणलं ना की तो तेंडुलकर सारखा खेळतो, याचा अर्थ काय, तेंडुलकर इज द स्टँडर्ड ऑफ क्रिकेट. तो कोहली सारखा खेळतो म्हणजे कोहली इज द स्टँडर्ड ऑफ क्रिकेट. कुठलीही गोष्ट स्टँडर्डशी कंपेअर करायची ना. मग काय करायचंय, आपल्याला एका ऍटमचं मास मोजायचं, एक स्टँडर्ड क्वांटिटी घ्यावी लागणार, आणि ती स्टँडर्ड क्वांटिटी त्यावेळेला कुठली घेतली बघा, मी इथं लिहून ठेवतो. स्टँडर्ड क्वांटिटी अशी होती 1/12 इंटू मास ऑफ 1 कार्बन 12 ऍटम. व्यवस्थित समजून घ्या, ही स्टँडर्ड क्वांटिटी काय आहे, तरच कुठल्या गोष्टी समजतील. मी याला चौकोनच करून ठेवतो. जुन्या काळात कार्बन 12 चा ऍटम हा एक स्टँडर्ड ऍटम कन्सिडर केला गेला, आणि कार्बन 12 म्हणजे एक आयसोटोप ऑफ कार्बन आहे. कार्बनच्या ऍटमचा एक प्रकार आहे. त्याच्या एका ऍटमचं मास घ्यायचं, कुणाच्या, कार्बन 12 च्या एका ऍटमचं मास घेऊन त्याला 12 ने डिवाइड केलं की जी काय व्हॅल्यू येईल, दॅट इज द स्टँडर्ड क्वांटिटी. मग प्रत्येक ऍटमला काय केलं गेलं, ह्या स्टँडर्ड क्वांटिटीशी कंपेअर केलं गेलं. कसं कंपेअर केलं गेलं, मला जर असं करायचं असेल, मास ऑफ बघा 1 ऑक्सिजन ऍटम, मास ऑफ 1 ऑक्सिजन ऍटम काढायचं असेल तर ते मास कसं आलं बघा, 16 इंटू 1/12 इंटू मास ऑफ 1 कार्बन 12 ऍटम. हा शब्द येतोय का बघा फक्त याच्यामध्ये, हा शेवटचा शब्द येतोय पण नॉर्मल येतोय का. चलो मी जरा जागा परत आम्ही इकडे लिहून घेतो. चलो मला काय करायचं होतं, मास ऑफ 1 ऑक्सिजन ऍटम काढायचं होतं. मास ऑफ 1 ऑक्सिजन ऍटम ते किती भरलं, तर 16 इंटू 1/12
into mass of 1 कार्बन 12 ऍटम म्हणजे स्टँडर्ड क्वांटिटी पेक्षा 16 पट एक ऑक्सिजनचं मास भरलं का बघा. सिंपल आहे ना. ह्या स्टँडर्ड क्वांटिटीला, आपली ही स्टँडर्ड क्वांटिटी आहे का, स्टँडर्ड क्वांटिटी जी रेफरन्स क्वांटिटी मानली होती त्या स्टँडर्ड क्वांटिटीला 16 ने मल्टिप्लाय केल्यानंतर एक ऑक्सिजनचं मास आलं. जर असंच आपल्याला मास ऑफ 1 नायट्रोजन ऍटम जर काढायचा असेल तर ते किती भरलं, 14 इंटू 1/12 इंटू बोला मास ऑफ 1 कार्बन 12 ऍटम. तसंच मला मास ऑफ 1 सल्फर ऍटम जर काढायचा असेल तर ते किती भरलं, तर 32 इंटू 1/12 इंटू मास ऑफ 1 कार्बन 12 ऍटम. जुन्या काळात ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फरचे मासेस हे असेच काढले होते. कसे, स्टँडर्ड क्वांटिटीला कम्पेअर करून. म्हणजे हे जे मासेस होते हे स्टँडर्ड क्वांटिटीला कम्पेअर करून काढलं होतं, रिलेटिव्हली काढलं होतं. कार्बन 12 च्या एका ऍटमच्या मासला 12 ने डिवाइड करायचं, जी काही क्वांटिटी त्यानं 16 ला मल्टिप्लाय केलं की ऑक्सिजनचं मास येईल. आणि लक्षात, मग हे कोणाशी तरी कम्पेअर करून काढलं होतं. दॅट्स व्हाय दिस ऍटॉमिक मासेस आर कॉल्ड ॲज अ रिलेटिव्ह ऍटॉमिक मासेस. हे कोणते मासेस होते, रिलेटिव्ह ऍटॉमिक मासेस. परंतु मग मी जर तुम्हाला असं विचारलं की व्हॉट इज द मास ऑफ ऑक्सिजन ऍटम, तुम्ही असं सांगणार का 16 इंटू 1/12 इंटू मास ऑफ द 1 कार्बन 12 ऍटम. प्रत्येक वेळेस हे सांगणं शक्य आहे का, नाही. मग काय केलं, हे जे स्टँडर्ड क्वांटिटी आपली जी होती त्या स्टँडर्ड क्वांटिटीला काय केलं, एक नवीन शब्द दिला. जसं आपण सिलेंडरला केजी शब्द लिहिला होता तसा ह्या स्टँडर्ड क्वांटिटीला एक नवीन शब्द वापरला गेला, दॅट इज कॉल्ड ॲज AMU. काय वापरला, AMU. व्हॉट इज AMU? AMU इज नोन ॲज ॲटॉमिक मास युनिट. AMU चा अर्थ काय, ॲटॉमिक मास युनिट. मग ॲटॉमिक मास युनिटचा वापर कसा करायचा, ही जी पुढली तुमची क्वांटिटी आहे का सगळी, ही जी स्टँडर्ड रेफरन्स क्वांटिटी आहे ना, याच्याच ऐवजी आपण कुठला शब्द वापरायचा इथं, AMU. 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 मग मला सांगा व्हॉट इज द मास ऑफ 1 ऑक्सिजन ऍटम. आता लिहू का मी इथं, व्हॉट इज द मास ऑफ 1 ऑक्सिजन ऍटम, सांगा बघू, 16 AMU. 16 atomic mass unit. What is the mass of 1 nitrogen atom? 14 AMU. And what is the mass of 1 sulfur atom? 32 AMU झालं. बरोबर आहे का, बघा. What is the AMU? मग हे इकडे मी लिहून ठेवतो. What is the value of 1 AMU? 1 AMU किती होणार सांगा, स्टँडर्ड क्वांटिटी आपली किती आहे, 1/12 into mass of 1 कार्बन 12 ऍटम. ही पण एक व्हॅल्यू लक्षात ठेवा. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, कुणाचाही मास काय करू शकतो, सांगू शकतो. परंतु हे कधीपर्यंत, जोपर्यंत मास स्पेक्ट्रोमीटर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट आलेलं नव्हतं. एकदा मास स्पेक्ट्रोमीटर नावाचं इन्स्ट्रुमेंट आलं तर ह्या एक्झॅक्टली व्हॅल्यू येणार आहेत आपल्याला. AMU म्हणजे काय, स्टँडर्ड क्वांटिटी. स्टँडर्ड क्वांटिटी कोणाशी कम्पेअर करून काढलेली आहे, कार्बन 12 च्या एका ऍटमच्या मासला कम्पेअर करून काढलेले आहे. नंतर एक नवीन इन्स्ट्रुमेंट आलं, दॅट इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड ॲज अ मास स्पेक्ट्रोमीटर. नवीन इन्स्ट्रुमेंटचं नाव काय बघा, मास स्पेक्ट्रोमीटर. मास स्पेक्ट्रोमीटर कशासाठी वापरलं गेलं, तर मास स्पेक्ट्रोमीटर एका ऍटमचं मास मोजण्यासाठी वापरलं गेलं. आणि ह्या मास स्पेक्ट्रोमीटरनं कार्बन 12 च्या एका ऍटमचं मास मोजलं आणि त्या एका ऍटमचं मास किती भरलं बघा. लेट मी चेक. मास ऑफ 1 कार्बन 12 ऍटम, मास ऑफ 1 कार्बन 12 ऍटम मास स्पेक्ट्रोमीटरनं मोजलं, ते किती भरलं, तर 1.99 into 10 raised to minus 23 ग्राम भरले. आता बघा, जर तुम्हाला कार्बन 12 च्या एका ऍटमचं
मास माहित असेल तर ती व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली, त्याला 12 ने डिवाइड केलं की तुमच्या 1 AMU ची व्हॅल्यू येते. त्या AMU ने जर ह्या 16 ला मल्टिप्लाय केली तुमचं कसं राहणार आहे, ऑक्सिजनच्या एका ऍटमचं मास येऊ शकतं. बरोबर आहे का? आता काय करायचं सांगतो तुम्हाला. व्हिडिओ पॉज करा, हे सगळं लिहून घ्या. मला अजून इकडे काही लिहायचं आहे. एक्झॅक्टली ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून, ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपल्याला ऑक्सिजनच्या एका ऍटमचं, नायट्रोजनच्या एका ऍटमचं, सल्फरच्या एका ऍटमचं मास काढून मग आपण मोल कन्सेप्ट मध्ये मोलकडे जाऊ. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या, चालतंय? चलो आता काय करायचं आपल्याला, मी इथं मास ऑफ ऑक्सिजन सल्फर ऍटम हे सगळं ऍज इट इज ठेवतो. बाकीचं जे नको आहे ते मी काय करून टाकतो, क्लीन करतो, जेणेकरून आपल्याला लिहायला जागा मिळेल. चलो, व्हॉट इज द मास ऑफ, मी इथंच लिहून ठेवतो आणि मास ऑफ 1 कार्बन 12 ऍटम कशाने कॅल्क्युलेट करतो, मास स्पेक्ट्रोमीटर. किती आलं, 1.99 into 10⁻⁻23 ग्राम आलं. ही व्हॅल्यू विसरू नका. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 1 AMU. आपलं 1 AMU काय होतं, 1 AMU इज इक्वल टू काय होतं, 1/12 into मास ऑफ 1 कार्बन 12 ऍटम. ही व्हॅल्यू होती ना मास स्पेक्ट्रोमीटर दिलेली. मग आन्सर काय आलं, 1/12 into 1.99 into 10⁻⁻23 ग्राम. जर हे तुम्ही सोडवलं तर हे आन्सर आपलं किती यायला पाहिजे बघा. ह्या व्हॅल्यूला 12 ने डिवाइड केली, 1.66 into 10⁻⁻24 ग्रॅम. हे कुणाचं आलं, 1 AMU ची व्हॅल्यू आली. आणि तुम्हाला ऐकून काय म्हणतो आपण, त्याला आश्चर्य वाटेल की ही व्हॅल्यू किती येते, 1 divided by NA ग्राम. चलो हे खोडूनच टाक, परत बघू. मास 1 AMU ची व्हॅल्यू किती आली, 1 divided by NA ग्रॅम. जर तुम्ही NA म्हणजे काय, व्हॉट इज NA, एवोगॅड्रोज नंबर किती असतो, 6.022 into 10⁻23. ह्या एक न जर याला डिवाइड केलं हे आन्सर येतं. म्हणजे तुमच्या 1 AMU ची व्हॅल्यू 1 divided by NA ग्राम कशामध्ये आली, तुमची ग्राम मध्ये आली. मग आपल्याला काय करायचं आहे, ऑक्सिजन ऍटमचं मास इन ग्राम काढू शकतो की आपल्याला. आता AMU ची व्हॅल्यू आली, मगाशी इथंच लिहिलं होतं, आठवतंय का, मास ऑफ 1 ऑक्सिजन ऍटम किती होतं, 16 AMU. आता AMU ची व्हॅल्यू तुमच्याकडे 16 इंटू किती, 1.66 into 10⁻⁻24 ग्राम, किंवा 16 divided by NA ग्राम येईल का नाही, का तर 1.66 into 10⁻⁻24 म्हणजे 1 divided by NA. हे लक्षात ठेवा, एका ऑक्सिजन ऍटमचं मास काढण्यासाठी आपल्याला 16 divided by NA करावं लागणार आहे. देन व्हॉट इज द मास ऑफ 1 नायट्रोजन ऍटम. एका नायट्रोजन ऍटमचं मास कसं काढणार तुम्ही, 14 AMU असणार आहे. आता AMU ची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे किती, 1.66 into 10⁻⁻24 ग्राम येते. म्हणजे हीच व्हॅल्यू 14 divided by NA ग्राम व्हायला पाहिजे. बरोबर आहे का? चलो आता आपण हा व्हिडिओ पॉज करूया आणि आपल्याला काय करायचं आहे, मोल कन्सेप्ट बघायचे आहे. चला व्हिडिओ पॉज करा. चलो लिहून घेतला. चला आता आपल्याला मोल बघायचा आहे. व्हॉट इज मोल. जसं मी लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं, मोल हा कसा आहे, अनमोल आहे. एक मोल म्हणजे एक्झॅक्टली किती बघा, मी रेट न लिहितो कारण डेंजर आहे, हे नाही आलं तर येत नाही. 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स. कुठल्याही सबस्टन्सचे एवढे पार्टिकल्स घेतले की तुमचा 1 मोल लागेल. हा एवढे पार्टिकल्स म्हणजे कोण आहे, तर हा एव्होगॅड्रोज नंबर आहे. त्याला आपण NA म्हणतो. हा कुठला तुमचा
अवोगॅद्रोज नंबर आहे. कुठल्याही सबस्टन्सचे एवढे पार्टिकल्स घ्यायचे 60,220 दशाब्ज होतं, पण शॉर्ट मध्ये त्याला कसं केलं आपण Na म्हणतो किंवा 6.022 × 1023 पार्टिकल्स घेतो. आता हे पार्टिकल्स काय काय असू शकतात? हे पार्टिकल्स तुमचे ऍटम्स असू शकतात, हे तुमचे मोलेक्युल्स असू शकतात, हे तुमचे आयन्स असू शकतात. बघा, कुठल्याही सबस्टन्सचे एवढे ऍटम्स घेतली की त्याला म्हणायचं 1 मोल, कुठल्याही सबस्टन्सचे एवढे मोलेक्युल्स घेतली की त्याला म्हणायचं 1 मोल, कुठल्याही सबस्टन्सचे एवढे आयन्स घेतले तर त्याला म्हणायचं 1 मोल, किंवा कुठल्याही सबस्टन्सचे एवढे म्हणजे 6.022 × 1023 ह्या तिन्ही गोष्टी मिळून एवढे असल्या की त्याला काय म्हणायचं आपण 1 मोल म्हणायचं. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ 1 मोल? इट इज द अमाउंट ऑफ सबस्टन्स which contains this much particles. एखाद्या सबस्टन्सचं एवढा अमाउंट की ज्याच्यामध्ये एवढे पार्टिकल्स असतात त्या अमाउंटला आपण काय म्हणणार 1 मोल म्हणणार. मग व्हॉट इज द मोलर मास? व्हॉट इज द मोलर मास? तर मोलर मास किती सिंपल आहे बघा. इट इज द मास ऑफ 1 मोल सबस्टन्स. 1 मोल सबस्टन्स जे काही मास असेल दॅट इज कॉल्ड एज अ मोलर मास and it is measured in ग्राम. एक सबस्टन्स 1 मोल घ्यायचा आणि त्याचे जे काही ग्रॅम्स बनतील दॅट इज कॉल्ड एज अ मोलर मास. सिंपल आहे. मास ऑफ 1 मोल सबस्टन्स इन अ ग्राम इज कॉल्ड एज अ मोलर मास. आता आपण काय करूया, मोलर मास ऑफ ऑक्सिजन ऍटम. चलो आपल्याला काय करायचं आहे, मोलर मास ऑफ ऑक्सिजन ऍटम. याचा अर्थ काय? मोलर मास ऑफ ऑक्सिजन ऍटम कसा करायचा आहे? मोलर मास म्हणतोय म्हणजे काय, 1 मोल सबस्टन्स. थोडक्यात मास ऑफ 1 मोल ऑक्सिजन ऍटम असेल का नाही, मास काय असणार आहे ऑफ 1 मोल ऑक्सिजन ऍटम असणार, दॅट इज इक्वल टू मास ऑफ 1 मोल ऑक्सिजन ऍटम. मी मुद्दाम ओ लिहितोय, मुद्दाम काय करतोय मी ओ लिहितोय. एक काम करूया, ऑक्सिजन हा रेड न लिहूया आपण, म्हणजे तुमच्या कलर डिफरन्स मुळे लक्षात येईल, नाहीतर तिथे तुम्ही 0 पण म्हणू शकता. मास ऑफ मोलर मास ऑफ ऑक्सिजन ऍटम म्हणजे काय, मास ऑफ 1 मोल ऑक्सिजन ऍटम. आता 1 मोल ऑक्सिजन ऍटम म्हणजे कसं काढणार, ऑक्सिजनच्या एका ऍटमचं मास. बघा, ऑक्सिजनच्या एका ऍटमच्या मासला जर आपण Na ने मल्टिप्लाय केलं तर तुमचं 1 मोल येतो का, म्हणजे कसं होणार बघा, मास ऑफ 1, अगेन थोडस वेळ लागू पण आपण कलर कॉम्बिनेशन करू, 1 ऑक्सिजन ऍटम इंटू Na. बरोबर आहे ना. एका ऍटमच्या मासला जर Na ने मल्टिप्लाय केलं की 1 मोलचं मास येणार ना. व्हॉट इज द मास ऑफ 1 ऑक्सिजन ऍटम? थोड्या वेळ आपण इथंच बघितलेलं आहे. किती आहे सांगा बघू. मास ऑफ 1 ऑक्सिजन ऍटम किती येतं, 16 AMU. मग त्याला जर तुम्ही Na ने मल्टिप्लाय केलं की मास ऑफ 1 मोल ऑक्सिजन किंवा मोलर मास ऑफ ऑक्सिजन येणार का, मोलर मास ऑफ ऑक्सिजन ऍटम यायला पाहिजे. आता हे 16 AMU म्हणजे काय होतं मगाची, 16 इंटू 1/Na ग्राम इंटू Na होईल का. का तर ह्या AMU ची व्हॅल्यू मगाशी काढलेली होती, ती किती होती 1/Na किंवा 1.66 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम होती का. 1 AMU is equal to 1.66 into 10⁻⁻24 ग्राम, that is equal to 1/Na ग्राम होती का. मग ती व्हॅल्यू AMU ची आपण इथे सबस्टिट्यूट केली, Na ला Na गेलं तर व्हॉट इज द मोलर मास ऑफ ऑक्सिजन ऍटम किती आलं, 16 ग्राम. and see that's why last lecture ला इथंच मी दिले होते की हायड्रोजन इज इक्वल टू 1 ग्राम, ऑक्सिजन इज इक्वल टू 16 ग्रॅम, नायट्रोजन इज इक्वल टू 14 ग्रॅम. मग अशाच प्रकारे तुम्ही मास ऑफ 1 मोल, बघा मास ऑफ 1 मोल नायट्रोजन ऍटम काउंट करू शकता का, काउंट करा बघू. मास ऑफ 1 मोल नायट्रोजन ऍटम किंवा मोलर मास, मोलर मास ऑफ नायट्रोजन कसं काढणार, ह्या ऑक्सिजनच्या जागी फक्त काय घ्या, नायट्रोजन घ्या, आणि इथं 16 च्या जागी काय येईल 14 येईल. तर 14 ग्रॅम इज द मोलर मास ऑफ नायट्रोजन. येतंय का चेक करा, यायलाच पाहिजे. आता थोडीशी अजून इंटरेस्टिंग गोष्ट आपण एक चेक करूया. हे मी रब करतो,
व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. हा, आता ऑक्सिजनचे 2 मास काढले आपण. कुठले कुठले मास काढले? ऑक्सिजनचे 2 मास आपण कॅल्क्युलेट केले. कुठले? इथं ऑक्सिजन लिहितो, मगाशी एक होतं का 16 AMU, आणि आता एक आपण किती काढलं? 16 ग्राम काढलं. बरोबर आहे का? व्हॉट इज दिस 16 AMU? इट इज द मास ऑफ 1 ऑक्सिजन ॲटम. हे एका ऑक्सिजनच्या एका ॲटमचं मास होतं. व्हॉट इज द 16 ग्राम? What is the 16 gram? It is the molar mass of oxygen atom. ऑक्सिजनच्या ॲटमचं ते कुठलं आहे? मोलर मास आहे. And see, this molar mass is also called as a gram molecular mass. ह्याला अजून काय नाव देतो आपण? ग्रॅम मोलेक्युलर मास, किंवा सॉरी ग्रॅम मोलेक्युलर नाही, कारण हा मोलेक्युल नाही, हा ॲटम आहे. दॅट्स व्हाय दिस इज कॉल्ड ॲज अ ग्रॅम ॲटॉमिक मास. मग ग्रॅम ॲटॉमिक मासलाच मोलर मास ऑफ ऑक्सिजन ॲटम किंवा ग्रॅम ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन, त्यालाच आपण मोलर मास ऑफ नायट्रोजन म्हणू शकतो. आणि हे किती असणार आहे? मोलर मास ऑफ ऑक्सिजन ॲटम म्हणजेच काय असणार आहे? सी, दिस इज द मास ऑफ, बोला, 1 मोल, बरोबर आहे, ऑक्सिजन ॲटम. ऑक्सिजनच्या एका मोलचं मास म्हणजे मोलर मास, त्याला ग्रॅम ॲटॉमिक मास म्हणा, ते किती आलं? 16 ग्राम आलं. आता आपल्याला काय करायचंय? काही स्टँडर्ड मोलेक्युलर मासेस घ्यायचे आहेत. मोलर मासेस सगळ्या ॲटमचे तुम्हाला मी इथं लिहून देतो. ते तोंड पाठ पाहिजे, त्याला पर्यायच नाही. ते आले तर तुम्हाला यातले पुढली न्यूमेरिकल्स जेई नीट सीईटीची सुटणार आहे. अदरवाइज केमिस्ट्री विषय सगळ्यात अवघड होऊन बसेल. चलो, मोलेक्युलर मास म्हणजे काय? काय करू आपण? मोलेक्युलर मास डेफिनेशन मी तुम्हाला लिहून देतो. व्हॉट इज द मोलेक्युलर मास? इट इज द सम ऑफ atomic masses of all the atoms in molecule. In a molecule. एका मोलेक्युल मध्ये जेवढे ॲटम्स प्रेझेंट आहेत त्या सगळ्यांच्या ग्रॅम ॲटॉमिक मासची बेरीज केली की तुमचं काय येणार आहे? मोलेक्युलर मास येणार आहे. फॉर एक्झाम्पल, मोलेक्युलर मास ऑफ H2O किती येतो माहिती आहे का? 18 ग्राम. किती येणार आहे? 18 ग्राम. ते कसं आलं ते बघूया आपण. काय करायचं आहे? आपल्याला ॲटॉमिक मासेस बघायचे आहेत. ॲटॉमिक मासेस कोणाकोणाचे बघायचे आहेत? चलो, हायड्रोजन 1 ग्राम. हायड्रोजनचं 1 ग्राम आहे. आता मी हे ग्राम लिहित बसत नाही, प्रत्येक ठिकाणी लिहावं लागेल. हायड्रोजन 1 ग्राम. चला, मी इथं बघून लिहितो, तुम्ही सुद्धा बघून लिहिलं तरी चालेल, किंवा माझा वेळ वाचण्यासाठी मी व्हिडिओ पॉज करतो, सगळं लिहून ठेवतो, नंतर तुम्हाला कॉपी करायला देतो. व्हिडिओ पॉज करा. पॉज करा. बघा मी काय केलेलं आहे, इथं मासेस सगळे लिहून ठेवलेत. सी, दीज आर द ॲटॉमिक मासेस ऑफ दी एलिमेंट्स. हे तुम्हाला कॅल्क्युलेशन साठी रिक्वायर्ड आहे. कॅल्क्युलेशन अतिशय सोपी आहे, तरी सुद्धा एकदा बघून घ्या. हायड्रोजन 1 ग्राम, याचं मी युनिट लिहिलं नाही बिकॉज दिस मासेस आर गिवन इन अ ग्राम. हे ग्राम मध्येच मोजतात. चलो, हायड्रोजन 1 ग्राम, हेलियम 4 ग्राम, लिथियम 7, बोरॉन 10, कार्बन 12, नायट्रोजन 14, ऑक्सिजन 16, फ्लोरीन 19, निऑन 20, सोडियम 23, मॅग्नेशियम 24, ॲल्युमिनियम 27, सिलिकॉन 28, फॉस्फरस 31, सल्फर 32, क्लोरीन 35.5, पोटॅशियम 39, calcium 40, chromium 52, manganese 55, copper 63.5, zinc 65, bromine 80 and silver 108. तुमच्या 11वीच्या पुस्तकात पिरियडिक टेबल मध्ये हे सगळे मासेस दिलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे? वॉटरचं मोलेक्युलर मास इथं लिहिलंय बघा, थोडीशी खराखोड झाली असेल पण हे 18 ग्राम आहे. हे पुढलं जी आहे. हा, वॉटरचं 18 ग्राम कसं आलं बघा. H2O. How many atoms are present in H2O? 3 atoms are present in H2O. कुठले कुठले? एक हायड्रोजन, दुसरा एक हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन. What is the mass of hydrogen? 1 gram. What is the mass of hydrogen? 1 gram. What is the mass of oxygen? कुठे गेले? इथं आहे 16 ग्रॅम. ही बेरीज किती होते?
18 gram. See, this is the molecular mass of the water. This is the gram atomic mass of hydrogen, gram atomic mass of hydrogen, gram atomic mass of oxygen. एखाद्या मॉलिक्यूल मधल्या सगळ्या ॲटमच्या ॲटॉमिक मासेची बेरीज केली की जे येतं दॅट इज युअर मोलेक्युलर मास. मग मोलेक्युलर मास आपल्याला कशाच काढायचा आहे? H3PO4 चं काढूया का? कसं होईल? 3 हायड्रोजनचे किती? एका हायड्रोजनचे 1 तर 3 हायड्रोजनचे किती? 3 अधिक फॉस्फरस किती? कुठं आहे तर फॉस्फरस 31 दिलंय बघा. ऑक्सिजन किती आहे? 4. एका ऑक्सिजनचं 16 16 चौक 64 किती येते? 4 ने 5 आणि 3 8 7 3 9 98 ग्राम येते. अजून कशाच काढताय तुम्हाला? H2SO4 चं कसं काढणार? H2SO4 चं परत बघा हायड्रोजन 2 आहेत म्हणजे 2 सल्फर 1 आहे 32 16 चौक 64 साहजिक आहे किती यायला पाहिजे? 98 ग्राम यायलाच पाहिजे. बरोबर आहे का? आता नेक्स्ट कुठलं? C6H12O6 किती सिंपल आहे. एका कार्बनचं 12 तर 16 कार्बनचं किती? 12 संग 72 72. एका हायड्रोजनचं 1 तर 12 हायड्रोजनचं किती? 12. एका ऑक्सिजनचं 16 तर 6 ऑक्सिजन किती? 96. किती होतंय? 96 आणि 2 98 10 98 आणि हे 2 100 180 ग्राम होतंय का बघा? यायला पाहिजे. व्हॉट इज द मास ऑफ शुगर? C12H22O11 तुमचं तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि तुमचं तुम्ही कॅल्क्युलेट करून याचा मास 342 ग्राम येतंय का पहा. बरोबर आहे? एवढं येईल का? चालेल. आता ह्याच्यानंतर काय करायचं आपल्याला? अजून एक नवीन कन्सेप्ट शिकायचा आहे. तो म्हणजे काय? तर ॲटॉमिक मास किंवा एक काम करूया आपण ह्याला आपण दुसराच व्हिडिओ तयार करूया. चलो हे लिहून घ्या आपल्याला लागणार आहे थोड्या वेळाने परत आणि चलो स्टॉप करा.